नमस्कार मित्रपरिवार, माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत। ह्या मे महिन्यामध्ये मी 4 दिवस कोकणामध्ये होतो, पण 4 दिवस वेगवेगळी गावं पाहिली। आज मी आलोय लांजापासून जवळ असणारं गाव म्हणजे भांबेड। आणि ह्या भांबेड गावामध्ये सुंदर हायवेवरतीच दत्तगुरूंचं एवढं सुंदर मंदिर आहे ना की डोळे तृप्त होतात। नदीच्या बाजूला आणि सुंदर अशा वनराईच्या मध्ये सुंदर असं कौलारू दत्त मंदिर। मे महिना आणि पाण्याचा आस्वाद घेणं म्हणजे जणू जुन्या आठवणींना उजाळा देणं। आम्ही मात्र मे महिन्यामध्ये मुसळ्यात जायचो। यावेळेला मुसळा आता खूप मित्रपरिवार याला आळशीपणा करत होते आणि भांबेडला आलो आणि ही हाऊस पूर्ण केली, ती नदीमध्ये आंघोळ करण्याची। लहानपणी आम्ही किती धमाल करायचो। आता मुलांना बोललो की आंघोळला जाऊया तर मुलांचे चेहरे पडतात, पण आमचं बालपण आम्ही जगलेलो त्याचे काही क्षण पुन्हा एकदा आठवतात, ते आठवून मन तृप्त होतं। नमस्कार, मी संजय। माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत। खूप दिवसानंतर म्हणजे कमीत कमी 1 वर्षाच्या विश्रांतीनंतर मी मोठा व्हिडिओ बनवतोय। मी काल भांबेडला आलो होतो आणि जातानाच रस्त्याने इथून जात होतो तेव्हा मी सुंदर असं दत्त मंदिर लांबून बघितलं, तर मस्तपैकी आज त्या मंदिराला भेट द्यायला आलो आहे। भांबेड म्हणजे आपल्या लांजाच्या पुढे थोडंसं गाव होतं, खूप सुंदर प्रसिद्ध गाव आहे। आणि पवारवाडीमधील उत्कृष्ट मंडळ पवारवाडी भांबेड या मंडळाने एक सुंदर असं दत्त मंदिर ह्याच वर्षी गेल्या वर्षी बांधलेलं आहे। आणि जसं आम्हीचा 2025 साली दत्त जीर्णोद्धार होता तसाच ह्या वर्षी होता, पण ह्या मंडळाने एक खूप छान असं काम केलं आहे। म्हणजे कोकणामधून लुप्त होणारी जी मंदिरं आहेत म्हणजे कौलारू मंदिरं, कौलारू आणि कळस हा दोन्ही संगम हा एकत्र ठेवला आहे। कारण आता खूप मंदिरं पाहिलं तर आपण फक्त कौलारू गायब होत चालले, फक्त कळस ही संकल्पना आपण राबत चालू आहेत। पण इथं जे आहे मंदिर बांधलं आहे कौलारू, ते खूप सुंदर वाटतं। आणि त्याच्या बाजूला हा पूर्ण असा मंदिराचा परिसर आहे, म्हणजे सुंदर अशी झाडं आहेत। आणि त्याच्यानंतर मस्त असे मनमोहक हायवेच्या लगतच पवारवाडी त्यांचं उत्कृष्ट मंडळ पाटीलवाडी हे मंडळाचं हे दत्त मंदिर सुंदर आहे, पाहत राहण्यासारखी। म्हणजे जी कोकणामध्ये लुप्त गोष्ट होत चाललेली आहे, मंदिर कौलारू हे दोन्ही यांनी संगम ह्यामुळे दाखवलं आहे। कौलारू मंदिर आणि त्याच्यानंतर सुंदर असा कळस आणि सुंदर अशी वाहणारी नदी म्हणजे दत्तगुरूंचं आहे। जसं आमच्या काजिरडा गावामध्ये सुद्धा नदीच्याच बाजूला दत्त मंदिर आहे, तसंच हे मंदिर आहे। आणि दिगंबर खूप असं सुंदर अशी झाडं। दोन 2025 साली मी गिरनार केलं होतं, त्याच्यानंतर सुंदर अशी मला खूप दत्त मंदिरं पाहायला भेटली। आज भांबेडचं दत्त मंदिर केलं आपण, याच्या पुढे येणाऱ्या वेळेत रायपाटणमधलं सुंदरसं दत्त मंदिर आहे ते करू। अजून कोकणातली अशी सुंदर दत्त मंदिरांना नक्कीच भेट देऊ। दत्तगुरूंचं बोलावणं येईलच नक्कीच। दत्त मूर्ती पाहून मन तृप्त होतं। गणरायांचंही दर्शन होतं आणि गगनगिरी महाराजांचं सुद्धा इथे दर्शन होतं आपल्याला। मित्रांनो, चॅनल आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। असेच व्हिडिओ माझे येतील, त्यांना तुम्ही नक्कीच प्रेम द्या।